राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. तुकाराम मुंडेंवरती जे निलंबनाची कारवाई करणारे आमदार होते, जे नागपूर ईस्ट या मतदारसंघातनं भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, ते म्हणजे कृष्णा खोपडे. या कृष्णा खोपडेंनी विधानसभेमध्ये उभं राहून लक्षवेधीच्या कार्यक्रमावेळी तुकाराम मुंडे यांच्याबद्दलचे भ्रष्टाचाराचे माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत अशा प्रकारचा आरोप केला आणि त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केली. या कृष्णा खोपडे यांचं शिक्षण किती माहिती आहे का तुम्हाला? फक्त 5वी पास आहेत ते. आता 5वी पास असणाऱ्या आमदारांनी, मंत्र्यांनी किंवा अशा प्रकारच्या नेत्यांनी IAS अधिकारी असणाऱ्या, IPS अधिकारी असणाऱ्या लोकांवरती अशा प्रकारचा दबाव टाकणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे सांगणं की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. अहो, मुख्यमंत्री तुमच्या नागपूरमधनं एक आमदार येतात आणि त्या आमदाराचं 5वी शिक्षण आहे आणि तुम्ही त्यांना आमदारकीचं तिकीट दिले, त्यांना विधानसभेमध्ये यायची एंट्री दिली. राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण काल एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ होता आपल्या तुकाराम मुंडे साहेबांच्यावरती. म्हणजे हे IAS ऑफिसर आहेत आणि सध्या दिव्यांग मंत्रालयामध्ये ते सचिव म्हणून काम करत आहेत. तुकाराम मुंडे त्यांच्या शिस्तप्रिय आयुष्यासाठी प्रसिद्ध आहेत. म्हणजे कडक, अजिबात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार घेणारे नाही, चालणारे नाही, अशा प्रकारचे ते अधिकारी आहेत. आणि या अधिकाऱ्यांना किंवा या अधिकाऱ्यांसोबत कुठल्याही आमदाराला, नगरसेवकाला, महापौरला काम करायची इच्छा होत नाही. म्हणून या अधिकाऱ्याची 20 वर्षाच्या सेवेमध्ये म्हणा किंवा कार्यकाळामध्ये 24 वेळा बदली करण्यात आलेली आहे. आणि इतक्या सरळ मार्गाने जाणाऱ्या अधिकाऱ्याला कशा प्रकारे त्रास दिला जातो आपण ह्या काल व्हिडिओमधून सांगितलं होतं. नागपूर ईस्ट या मतदारसंघातनं भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत, त्या आमदारांनी काल विधानसभेमध्ये एक लक्षवेधी मांडून टाकली आणि त्या लक्षवेधीमध्ये सांगितलं की तुकाराम मुंडे यांचं तात्काळ निलंबन करावं. काल आपण व्हिडिओ बनवला. काल व्हिडिओ बनवल्यानंतर मी आणखी रिसर्च करायला लागलो. रिसर्च केल्यानंतर माझ्या लक्षात ही गोष्ट आली, IAS अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय क्वालिफिकेशन लागतं, काय अभ्यास करावा लागतो आणि कशा प्रकारचे ते सगळे परीक्षा पास करून IAS अधिकारी बनतात. त्यातल्या त्यात तुकाराम मुंडेंसारखे अतिशय गरीब घरातनं मोठे झालेले जे अधिकारी असतात, त्यांचा आयुष्याचा संघर्ष त्यांनी सगळ्यांनी बघितला असेल, ऐकलं असेल. अशा अधिकाऱ्यांना निलंबन करणं इतपत असं मी विचार केला की काय त्यांनी इतकं मोठं पाप केलं की एक आमदार विधानसभेमध्ये उभा राहून बोलतो की त्या IAS अधिकाऱ्याचं निलंबन करावं. मित्रांनो, या आमदाराचं नाव आहे कृष्णा खोपडे. हा आमदार नागपूर ईस्ट या मतदारसंघातनं ते आमदार आहेत. आणि या आमदाराचं एज्युकेशन मी बघायला गेलो, शिक्षण बघायला गेलो. माय नेता नावाचं गुगलवरती जर तुम्ही जाऊन सर्च केलं तर तुम्हाला एक वेबसाईट येईल. त्या वेबसाईटवर जाऊन चेक करा, त्यांचं मतदारसंघ टाका आणि त्या मतदारसंघात त्या टाकल्यानंतर जे डिटेल्स येतील त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट लिहिलेलं दिसेल, आमदार महोदयांचं शिक्षण 5वी पास आहे. ह्यांच्यामध्ये म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आता पुढं बघायला मिळेल की ह्यांनी कशा प्रकारे शिक्षणाच्या आईचा घो करून ठेवलेला आहे. तो पिक्चर आलता ना त्या पद्धतीचा. म्हणजे मी तुम्हाला एक टप्प्यावाईज सांगतो, म्हणजे तुम्हाला मजा येईल ह्या स्टोरी ऐकायला. कृष्णा खोपडे हे जे आमदार आहेत, हे 1975 साली त्यांनी 12वी पूर्ण केली असं सांगितलं होतं. नंतर 2009च्या वेळेला ज्यावेळेला त्यांनी विधानसभा लढवली त्यावेळेला जे ॲफिडेविट दिलं, त्या ॲफिडेविटमध्ये सांगितलं की माझी 5वी झालेली आहे. मग मला ही गोष्ट कळत नाही, 1975 साली जर महोदयांची 12वी झाली असेल तर अशी कुठली शाळा आहे जी 2009 साली माझी 5वी झाली म्हणून असं दाखला देत असेल? म्हणजे पूर्णपणे त्यांच्या शिक्षणाच्या नंतर यांनी क्लॅरिफिकेशन पण दिलं आहे की मी BComच्या पहिल्या वर्षाला होतो, सेकंड इयरला होतो, मग ते आमचं चुकून झालं. प्रतिज्ञापत्र दिलं आहे इलेक्शन कमिशनला आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये चुकून बाय मिस्टेकनी मी BCom झालो आहे किंवा BComच्या सेकंड इयरला आहे म्हणून असं मी त्यांनी नमूद केलं होतं. असं चुकून नंतर क्लॅरिफिकेशन दिलं आहे निवडणूक आयोगाला. साहेबांचं शिक्षण फक्त 5वी पास झाले आणि या 5वी पास असणाऱ्या आमदारांनी IAS अधिकारी तुकाराम मुंडेंसारख्या अतिशय इमानदार, प्रामाणिक असणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यासाठी लक्षवेधीतून तुम्ही मांडणी करता. या विधानसभेमध्ये तुम्हाला जो वेळ मिळतो, अतिशय अमूल्य वेळ येतो. तुमच्या मतदारसंघातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत, ज्या कामाच्या गोष्टी आहेत, त्या लक्षवेधीमधून मांडा ना. तुम्हाला तर अधिकार आहे ते मांडायचा. पण तुम्हाला त्या 4% 5% काही खायला मिळालं नसेल, तुमची जुनी दुश्मनी त्या अधिकाऱ्यासोबत काय असेल, त्याचा राग तुम्ही आत्ता काढताय. आणि कालच्यापासून ही सगळी महाराष्ट्रामध्ये बातमी पसरली. खरं तर आपल्या देखील इंस्टाग्रामचे आणि यूट्यूबचे दोन्ही
ह्याचे सोशल मीडियाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले तुकाराम मुंडे साहेबांच्या संदर्भातले. आणि त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेला हे सगळं सोर्सेस बघायला गेलो, माहिती काढत गेलो, त्याच्यानंतर मला कळलं की ह्या आमदारांची आजची आपली परिस्थिती आहे. मुळात मला त्या मतदारांना काय बोलावं हे समजत नाही आहे. ज्यांनी 5वी पास असणाऱ्या आमदाराला विधानसभेमध्ये पाठवलं आणि या आमदारांनी त्या मतदारसंघातली कामं करायची सोडून ह्यांची पर्सनली वैयक्तिक जे काही दुश्मनी आहे ही त्या सभागृहामध्ये मांडत बसलेत. एकट्या खोपड्यांची ही स्टोरी नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अनंत असंख्य लोक आहेत, आमदार आहेत, ज्यांच्या शिक्षणाच्या आईचा घो झालेला आहे. म्हणजे शिक्षणाचं काय त्यांनी कांड करून ठेवलेत त्यांची त्यांना माहिती. कोण किती शिकले मला वाटतं याची एखादी सिरीज चालू करायला पाहिजे की कुठला आमदार किती शिक्षण झालं आहे त्याचं. आणि मग हे असे आमदार मोठमोठ्या IAS IPS अधिकाऱ्यांना त्यांच्या इशाऱ्यावरती नाचवतात, बोटांवरती नाचवतात. का तर या आमदारांकडं भरमसाठ पैसा असतो, ब्लॅक मनी. आणि हा पैसा पुरवतात, तुम्हाला सांगतो, ह्या राज्यकर्त्यांना, मंत्री यांना संरक्षण देतात ह्या आमदारांना. आणि हा सगळा काळा बाजार सगळा चालतो. तुकाराम मुंडे 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 24 वेळा बदली झालेले अधिकारी येते. तुम्ही विचार करा, कधी एका वर्षामध्ये 2 वेळा देखील त्यांची बदली झाली, 3 वेळा देखील त्यांची बदली झालेली आहे. कारण तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी सरळ मार्गाने काम करतात. कुठल्याही प्रकारचं गैरमार्गाचं त्यांना ते आवडत नाही किंवा पटत नाही. म्हणून ते चुकीचा जो प्रवाह सुरू आहे त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला दिसत जरी असलं तरी ते ज्या दिशेने चालले ती दिशा मात्र योग्य आहे. आणि मग अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं, खंबीरपणे उभं राहणं आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं काम आहे. कारण खरं सांगतो तुम्हाला, असे अधिकारी फार कमी असतात, क्वचित मिळतात हो. कारण आजकाल कुठलाही अधिकारी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायला नको बोलतो. या अधिकाऱ्यानं म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांनी स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवले. कारण सिस्टमच्या विरोधामध्ये जाऊन, मंत्र्यांच्या विरोधामध्ये जाऊन, न्यायपालिकेच्या विरोधामध्ये जाऊन संविधानाच्या मार्गाने जाण्यासाठी एकदम स्वतःच्या आयुष्याचं, ते बोलतात ना साधू संत जे तप करतात, तशा प्रकारचा तप करून हे आपल्या आयुष्याची वाटचाल करतायत. जे काही त्यांची सेवा आहे ती शासकीय सेवा निभावतात. आणि त्यांना शासकीय सेवा निभावण्यापासून अडवण्यासाठी हे सगळ्या मंत्र्यांची लिस्ट लागलेली आहे. एकटा मंत्री, असे अनेक मंत्री आहेत ज्यांना तुकाराम मुंडेंच्या संदर्भामधल्या अनेक तक्रारी आहेत. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की खरंच आज तुकाराम मुंडेंसारख्या अधिकाऱ्यांची या महाराष्ट्राला गरज आहे का अशा 5वी नापास 5वी पास असणाऱ्या आमदारांची महाराष्ट्राला गरज आहे. आणि त्या मतदारसंघातल्या मतदाराने देखील जागं व्हायला पाहिजे की तुम्ही तुमच्या आमदाराला मतं देताय, जाती धर्माच्या आधारावरती मतं देताय, द्या, बिंदास द्या. फक्त एकदा कमीत कमी त्या आमदाराचं शिक्षण किती आहे, त्या आमदाराला आपल्या मतदारसंघातल्या अडीअडचणी माहीत आहेत का, त्या कुठल्या मार्गाने सोडवता येतात, कशा मार्गाने सोडवता येतात, त्यासाठी कुणाला भेटावं लागतं, इतकं तरी माहीत आहे का. एवढं तरी फक्त आपण त्यांच्याकडनं शिकून घ्यायचं आणि मग त्यांना मतदान करायचं, एवढं तरी उपकार करा. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.